नमस्कार. मी ॲडव्होकेट महेशराव जाधव. आज महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील माहिती संदर्भात मी काल पोस्ट केली होती आणि आपल्याला आज 11 वाजता लाईव्ह माहिती देणार आहे म्हणून आपणास कळवलेलं होतं. आजच्या या लाईव्ह कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनी आणि मातांचं मी मनापासून या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, मी मागच्या लाईव्ह सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 1 ते 9 पर्यंत माहिती दिलेली होती. साधारण कलम 9 हा नोंदणी संदर्भातील कलम आहे. सहकारी संस्थांची नोंदणी निबंधकांच्या मार्फत कुठल्या पद्धतीने होती याचा मी उहापोह कायद्याच्या तरतुदीप्रमाणे आपल्या समोर मांडलेला होता. तर महत्वाचं म्हणजे या अनुषंगाने या सहकारी संस्था स्थापनेमागचा उद्देश, त्याचे पोटनियम म्हणा किंवा त्याबाबतचे असणारे शासनाची धोरणं, त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती किंवा प्रगती होण्यासाठी केंद्र शासनानं त्याचबरोबर राज्य शासनानं वेळोवेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 97वी घटना दुरुस्ती की ज्या आधारे या आपल्या कायद्यामध्ये प्रचंड आमूलाग्र दुरुस्ती झाली आणि त्यामुळे ग्लोबलायझेशनच्या या म्हणजे जागतिक स्पर्धेमध्ये आपण सहकारी संस्थांच्या माध्यमातून लोकांना त्यांची कशी आर्थिक उन्नती किंवा त्या समूहाची कशी एक प्रकारची भरभराट करू शकू याबाबतचं साधारण हे या कायद्याचं किंवा या सहकारी संस्थांचं धोरण असावं असा साधारण त्यातून आपण निष्कर्ष काढू शकतो. तर मित्रांनो, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की या सहकाराच्या माध्यमातून मी आता आपल्याला या फर्स्ट सेशनमध्ये सहकारी संस्थांच्या म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने इतिहास आपल्या समोर सादर केला होता की जो ब्रिटिश कालीन होता किंवा ब्रिटिशांनी सहकारी कायदा सुरू केल्यानंतरचे म्हणजे जे 6 स्टेजेस होते ते मी आपल्या समोर दाखवलेले होते की या पद्धतीने 1960 पर्यंत 1960 पर्यंत हा कायदा कसा डेव्हलप होत गेला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा ब्रिटिशांनी हा कायदा साधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीस अंमलात आणायची, याला कायदेशीर स्वरूप द्यायचं हे केलं, त्यावेळेलाच अनुसरून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं कोल्हापूर आणि आपल्या कोल्हापुरातले आपले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी ह्या सगळ्या बाबींचा विचार करून तेव्हा आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये मित्रांनो सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन महाराजांनी 1912ला सहकार कायदा तयार करून घेतलेला होता. बघा, 1912 साली म्हणजे इंग्रजांच्या इक्विव्हॅलंटली महाराजांची सुद्धा आपल्या रयतेच्या बाबतीत किती मोठी त्यांची म्हणजे विचारसरणी होती की सहकाराच्या माध्यमातून लोकांची उन्नती होऊ शकते. हा एक इतका प्रचंड मोठा धाडसी निर्णय महाराजांनी त्या काळातून लोकांच्या उन्नतीसाठी, आपल्या रयतेच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान नांदावी, त्यांची आर्थिक उन्नती व्हावीसाठी हा आपला गोरगरिबांचा दाता, हा गोरगरिबांचा आपला कैवारी त्यावेळेला 1912 मध्ये सहकारी संस्थांच्या अनुसरून सहकार कायद्याची त्यावेळेला म्हणजे कायदा हा आपला राजा करतोय, ही किती मोठी गोष्ट आहे बघा. आणि हा 1912 मध्ये सहकार कायदा महाराजांनी तयार करून महाराजांनी 1913 मध्ये सहकार कायद्याची मित्रांनो कोल्हापूर संस्थांमध्ये अंमलबजावणी केली होती. इतकं फास्ट महाराजांनी काम केलं होतं. तर सांगायचा उद्देश आहे की महाराजांनी त्या काळी देशातली आपल्या पहिली सगळ्यात मोठी, लोकांना प्रचंड मोठा रोजगार उत्पन्न करून देणारी छत्रपती शाहू वेविंग अँड स्पिनिंग मिलची स्थापना केली होती. की आपल्याला माहित असेल, म्हणजे ते आता आपल्या कोल्हापुरातलं हेरिटेजमध्ये समाविष्ट केलेली फार मोठी जुनी शाहू मिल आहे. ती वस्त्रोद्योग म्हणजे सहकार खात्याच्या माध्यमातून वस्त्रोद्योग अंतर्गत तिचा व्याप्ती आहे. आणि त्या श्री शाहू स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना केल्यानंतर त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठा रोजगार झालेला होता तयार. त्यातून अनेक लोकांचे संसार उभा राहिले होते.
ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे काळाच्या पुढे आपलं कोल्हापूर होतं हा सांगायचा उद्देश आहे. त्याचबरोबर महाराजांनी 1913 साली म्हणजे ज्यावेळेला सहकार कायद्याचा अंमल प्रत्यक्षात महाराजांनी तयार केलेल्या कायद्याचा केला, तेव्हा ती कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही त्यावेळेला महाराजांची अत्यंत ज्येष्ठ म्हणजे महाराजांच्या बरोबर अत्यंत घनिष्ठ संबंध असणारे सामाजिक सेवक, त्यावेळेला समाजाची उन्नती पाहणारे जे महाराजांचे सहकारी होते भास्करराव जाधव, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराजांनी ती कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या संस्थेची कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना केली होती. त्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदत किंवा कर्ज रूपानं त्या वेळेपासून आपल्या कोल्हापूरमध्ये चालू होतं. तर मित्रांनो बघा, या म्हणजे सहकाराच्या माध्यमातून काळाच्या पेक्षा कितीतरी पुढे आपलं कोल्हापूर होतं. कोल्हापुरात आपल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या रयतेच्या उन्नतीसाठी सहकाराचा म्हणजे किती उदात्त हेतून त्याचा कायदा स्वतः तयार करून त्याची अंमलबजावणी 1 वर्षामध्ये करून लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती यावी, त्यांचं जीवनमान किंवा आर्थिक विषमता संपावी. म्हणजे जातीवाद किंवा जातीभेद, जातीनुसार असणारे विषमपण म्हणजे हे तर संपवण्याचं महाराजांनी कामच केलं. त्यामध्ये विषमता जेव्हा होत्या त्या शैक्षणिक प्रगती केली, वेगवेगळ्या जाती धर्माची त्यांनी वसतिगृह कोल्हापुरात केली, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी शिक्षणासाठी त्या लोकांच्यासाठी कायदे केले, स्त्रियांच्या हक्कासाठी संरक्षणासाठी कायदे केले. एक ना म्हणजे सांगायला जाईल इतकं कमी आहे, इतकं प्रचंड काम ह्या आमच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापुरात केलेलं होतं. आणि त्या माध्यमातून जवळजवळ महाराजांनी सहकार कायदा कोल्हापूर संस्थांसाठी 1912 मध्ये केल्यानंतर साधारणपणे 1921 पर्यंत मित्रांनो कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्था जवळपास 37 इतक्या प्रचंड प्रमाणात कार्यरत होत्या. ही फार मोठी गोष्ट आहे त्या काळात. फक्त ते आपल्या इथं आपलं नशीब चांगलं, आपल्या लोकांची आपण कोल्हापुरातल्या लोकांच्या उन्नतीसाठी आपल्यासाठी आपल्या म्हणजे आपला पालक राजर्षी छत्रपती शाहू महाराज असल्यामुळं त्यांनी रयतेची आपल्या पुत्रवत काळजी घेतली आणि त्यामुळं हे सगळे जे कोल्हापूरची डेव्हलपमेंट जी आपण सगळीकडे म्हणतो, आपण कोल्हापूर हे स्वतःच्या हिमतीवर उभं आहे, त्याला कारण हा आपला द्रष्टा राजा. त्यावेळेला ह्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या हिताचा, आपल्या रयतेच्या हितासाठी त्यांच्या भविष्याची काळाच्या पुढे जाऊन विचार करून घेतलेली ही सगळी निर्णय प्रक्रिया आहे. त्यातून हे आज कोल्हापूरला भव्य दिव्य चांगलं स्वरूप आहे. तर सांगायचा उद्देश मित्रांनो, आता कायद्याविषयक बोलायचं झालं तर चॅप्टर 2 मध्ये रजिस्ट्रेशनला अनुसरून साधारण सेक्शन 3 ते सेक्शन 21A इतके सेक्शन समाविष्ट आहेत. मागच्या याच्यापर्यंत मी आपल्याला सेक्शन 9 पर्यंत माहिती दिली होती. 9 प्रमाणे सेक्शन संस्थांच्या नोंदणीबाबत नोंदणी अधिकारी कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने निर्णय घेतात ते सांगतो. आता मी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चा कलम 10 बाबत आपल्याला सांगतो. आता नोंदणीचा पुरावा, संस्था ठीक आहे, संस्था रजिस्ट्रार साहेबांच्या पुढे आपण संस्थेसाठी प्रपोजल दिल्यानंतर त्या पद्धतीने तिथं जे नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्या प्रस्तावाची छाननी होते, त्याचे पोटनियम असलेला कायदा किंवा शासनाच्या धोरणाप्रमाणे सुसंगत आहे किंवा नाही ह्या बाबी बघितल्या जातात. ती संस्था स्थापन झाल्यानंतर फिजिबल होणार आहे आणि तिचा अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या कुठल्याही संस्थेवरती अनिष्ट परिणाम होणार नाही ह्या बाबी सगळ्या क्लिअर झाल्या की निबंधक साहेब त्याला परवानगी देतात, नोंदणी देतात. पण त्या नोंदणीसाठीचा पुरावा म्हणून कलम 10 मध्ये सहकार कायद्याच्या मित्रांनो तरतूद केली. ती तरतूद अशी आहे, संस्थांची नोंदणी रद्द केल्याचे सिद्ध करण्यात आले असेल त्या व्यतिरिक्त निबंधकांनी सही केलेले नोंदणीचे प्रमाणपत्र त्यात नमूद केलेली संस्था यथोचितरित्या नोंदलेली असल्याबाबतचा निर्णायक पुरावा असेल. म्हणजे संस्थांची नोंदणी रद्द केल्याचे सिद्ध करण्यात आले असेल त्या व्यतिरिक्त निबंधकांनी सही केलेले नोंदणीचे प्रमाणपत्र त्यात नमूद केलेली संस्था यथोचितरित्या नोंदवली असल्याबाबतचा, म्हणजे निबंधक साहेब संस्था नोंद झाल्यानंतर त्याच्या नोंदणीचं प्रमाणपत्र देतात की ही संस्था नोंद झालेली आहे असे समजून त्याबाबत ते नोंदणी ह्याची कुठल्याही पद्धतीने ह्या नावाच्या संस्थेची रद्द झालेली नाही असे सिद्ध झाल्यानंतर निबंधक साहेब आपल्याला त्या
आपण ज्या नावाने संस्थेचा प्रस्ताव देतात त्या नावाच्या संस्थेचं प्रमाणपत्र कलम 10 अन्वये दिलं जातं। तर हा एक संस्थेच्या नोंदणीचा खूप मोठा पुरावा असतो। जेव्हा संस्थांच्या बाबतीत वाद उपस्थित होतात किंवा संस्था न्यायालयामध्ये काही बाबी साठी जातात किंवा इतर ठिकाणी शासनाचे काही ध्येयधोरणं असतील, शासनाच्या मार्फत काही योजना असतील, त्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून काही प्रपोजल्स असतात, त्यावेळेला संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं असतं। नोंदणी प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही शासकीय ध्येयधोरणामध्ये किंवा स्कीममध्ये सहकारी संस्थांना सहभागी घेता येत नाही। त्यामुळे या संस्थांच्या स्थापनेबाबतच्या नोंदणीच्या प्रमाणपत्राचा पुरावा असणं फार महत्त्वाची बाब आहे। त्याचबरोबर आता मित्रांनो, नोंदणीच्या पुराव्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निबंधकांना कलम 11 प्रमाणे, आता कलम 11 वरती यायचं झालं तर याबाबत निबंधकांना सहकारी संस्थांच्या बाबतीत काही विवेकशीत प्रश्नांचा निर्णय करण्याचा निबंधकांचा अधिकार म्हणून हे कलम आहे। तर ह्या कलम 11 मधील तरतुदीप्रमाणे मित्रांनो, पॉवर ऑफ रजिस्ट्रार टू डिसाइड सर्टन क्वेश्चन्स, पॉवर ऑफ रजिस्ट्रार टू डिसाइड सर्टन क्वेश्चन्स या टायटल खाली हा सेक्शन येतो। आणि यामध्ये असं म्हणलं जातं, एखादी व्यक्ती शेतकरी आहे किंवा नाही, किंवा एखादी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहते किंवा नाही, किंवा एखादी व्यक्ती कोणताही पेशा, धंदा किंवा कामधंदा करीत आहे किंवा तो चालवित आहे किंवा नाही, अथवा कलम 22 पोट कलम 1 अन्वये घोषित केलेल्या अशा व्यक्ती वर्गापैकी आहे किंवा नाही आणि त्या पोट कलमाखाली तिला निरर्हता प्राप्त झाली आहे किंवा नाही, अशा कोणत्याही प्रश्नाचा निर्णय निबंधक करतील। अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे। सध्या सहकारी संस्थांमध्ये याबाबत प्रचंड काही ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने वाद निर्माण होतात। काही ठिकाणी या तरतुदीनुसार लोक तक्रारी दाखल करतात निवडणुकीमध्ये। आता साधारण बऱ्याच ठिकाणी संस्थांच्या नोंदणी झाल्यानंतर या संस्थांमध्ये लोक कार्यक्षेत्राच्या बाहेरचे सामील झालेले दाखवले जातात। त्याला काही पर्यायी उद्देश असू शकतात। त्याला अगदी म्हणजे लिटिगेशनच्या लँग्वेजमध्ये किंवा इलेक्शनच्या बाबतीत काही वेळेला याला करप्ट प्रॅक्टिस सुद्धा म्हणली जाते। आणि त्या बाबतीत इथं सुरुवातीलाच कायद्यामध्ये या पुढील बाबी कुठल्याही परिस्थितीत म्हणजे बेकायदेशीर ठरू नयेत म्हणून कदाचित या कलमाची तरतूद कायद्यामध्ये शासनाने केलेली आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे। यामध्ये निबंधक साहेबांना सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील किंवा एखादा सभासद असेल, आता साधारण उदाहरण घेऊया आपण, विकास सेवा संस्था असतात गाव लेवलला, प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आपण म्हणू त्यांना, त्या संस्थांमध्ये मित्रांनो काही वेळेला बऱ्याच वेळेला संस्थेचं कार्यक्षेत्र एखादं खेडेगाव असतं, त्या गावामध्ये राहणारेच जे खातेदार असतात किंवा ज्यांच्या नावावरती त्या गावामध्ये जमीन असते, म्हणजे पोटनियमाच्या तरतुदीप्रमाणे माझ्या मते काही विकास सेवा संस्थांमध्ये सभासद होण्यासाठी सर्वसाधारणपणे 10 गुंठे ही अट मॅन्डेटरी आहे की तुम्हाला त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील जे गाव आहे त्या गावामधील किमान 10 गुंठे शेती क्षेत्र असणं बंधनकारक आहे। तर अशा वेळेला तुम्ही ती 10 गुंठ तुमच्याकडे ॲग्रिकल्चरल लँड असणं म्हणजे तुम्हाला त्या संस्थेचा जो व्यवसाय आहे किंवा संस्थेमार्फत जो डे टू डे बिझनेस कॉन्टम्प्लेट केला गेलेला असतो पोटनियमाप्रमाणे, त्यामध्ये अनुसरून शेती करता म्हणजे तुम्हाला शेतीसाठी आवश्यक ती शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक असणारा तो फायनान्स मिळू शकतो, त्यासाठी आवश्यक ती तुम्हाला खतं मिळू शकतात कर्ज रूपानं, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा की जी आपल्याला विकास सेवा संस्था पुरवत असते त्या मिळवू शकतात। मग त्यासाठी जर तुम्ही त्या कार्यक्षेत्रात राहता किंवा नाही हा बेसिक क्वेश्चन या सेक्शन 11 प्रमाणे रजिस्ट्रार साहेबांना अधिकार आहेत की तुम्ही त्या प्रस्तुत संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्या गावामध्ये राहता। आता गावाचा विषय आला तर मला इथं आवर्जून एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा सहकारी संस्था स्थापन करायचं आपण प्रपोजल देतो तेव्हा त्या संस्थेच्या प्रस्तावासोबत तुम्ही ज्या गावासाठी ती संस्था देता किंवा ज्या एका विशिष्ट गावातील काही लोक 5-50 लोकांनी मिळून ती संस्था स्थापन करायचं ठरवलेलं असतं, तेव्हा त्या संस्थेमध्ये
जो प्रस्ताव आपण निबंधक साहेबांच्याकडे सादर करतो त्यासोबत ते गाव स्वतंत्र महसुली गाव असल्याबाबतचा महसूल खात्याच्या सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला आपल्याला तिकडे सादर करावा लागतो। याचा अर्थ असा आहे की शासनाचं धोरण आहे की प्रत्येक महसुली स्वतंत्र गाव ही सहकारी संस्था स्थापन करण्यासाठीची काही शासन निर्णयामध्ये प्रमुख अट आहे, ती अट पूर्ततेशिवाय सहकारी संस्था स्थापन केल्या जाऊ शकत नाही। अगदीच म्हणजे एक्सेप्शनल काही ठिकाणी मग तशा अट शिथिल वगैरे जे आर असतील विशिष्ट संस्था करतात त्यामध्ये हा नियम लागू होत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी साधारणपणे तुम्ही त्या स्वतंत्र महसुली गाव असावं त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या बाबतीत ही अट मॅन्डेटरी आहे। त्यामुळं त्या कार्यक्षेत्रामध्ये ती व्यक्ती त्या प्रस्तावामधली किंवा संस्थेमध्ये आहे किंवा नाही हे निबंधक साहेब या कलम 11 मधील तरतुदीप्रमाणे त्यांना अधिकार आहेत, ते त्याबाबत निर्णय देऊ शकतात। आता दुसरी गोष्ट, काही वेळेला असं होतं की कोणताही पेशा किंवा धंदा म्हणजे एखादी व्यक्ती कोणताही पेशा धंदा किंवा कामधंदा करीत आहे किंवा तो चालवित आहे किंवा नाही, अथवा कलम 22 पोट कलम 1 अन्वये घोषित केलेल्या अशा व्यक्ती वर्गापैकी आहे किंवा नाही, आणि त्या पोट कलमाखाली तिला निहर्तता प्राप्त झाली आहे किंवा नाही। आता इथं क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन हा थोडासा भाग अट्रॅक्ट होतो मित्रांनो। तर कलम 22 आपल्याला थोडंसं आता बघावं लागेल। कलम 22 प्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्या मला आता आपल्याला इथे सांगायला आवडेल। मी सांगतो आपल्याला ती तरतूद। मेंबर अँड देअर राईट्स अँड लायबिलिटीज हा चॅप्टर 3 आहे, तो कलम 22 प्रमाणे मित्रांनो चालू होतो। 22 हे त्यातून पहिलं कलम आहे चॅप्टर 3 कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960 मध्ये। पण त्यामध्ये पर्सन हू मे बिकम अ मेंबर म्हणजे कुठला व्यक्ती सहकारी संस्थांचा सभासद होऊ शकतो, या अनुसरून या चॅप्टर मध्ये मेंबर्स अँड देअर राईट्स अँड लायबिलिटीज या टायटल खाली हा चॅप्टर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये अंतर्भूत केलेला आहे। त्याप्रमाणे पोट कलम 1 आता आपल्याला बघावं लागेल, आणि 1 प्रमाणे मित्रांनो अ सोसायटी रजिस्टर ऑर डीम टू बी रजिस्टर अंडर धिस ऍक्ट, म्हणजे या निबंधक साहेबांच्याकडे नोंदणीसाठी आलेल्या प्रस्तावामधील जर समजा एखादी विकास सेवा संस्था असेल तर तो व्यक्ती त्या गावच्या कार्यक्षेत्रामध्ये राहतो किंवा नाही, किंवा त्या गावामध्ये तो शेतीसाठी त्याच्याकडे पोटनियमातील तरतुदीप्रमाणे किमान त्याचं शेती क्षेत्र आहे किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कोरिलेटेड एकमेकाला असल्यामुळं याच्यामध्ये कलम 2 पोट कलम 1 अन्वये असा ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। त्याच्याप्रमाणे ते क्वालिफिकेशन संस्थेच्या प्रस्तावामध्ये सामील झालेल्या सभासदांचं, आणि काही प्रमाणात असं होतं की संस्था स्थापन झाल्यानंतर एखादा सभासद होतो मित्रांनो, आणि त्याला चुकून समजा त्यानं काहीतरी तो त्याच्याकडे प्रत्यक्षात शेती नसेल किंवा तो एखादा दूध संस्था असेल, दूध उत्पादक नसेल, तर त्याच्याबाबत तो जर त्या संस्थेमध्ये सहभागी झाला असेल तर त्याबाबत जर तक्रार झाली तर त्या ठिकाणी कलम 11 प्रमाणे निबंधक साहेबांना या बाबतीत तो व्यक्ती त्या कार्यक्षेत्रामध्ये राहतो किंवा नाही, तो संस्थेच्या उद्देशाप्रमाणे तो शेतकरी आहे किंवा नाही, किंवा तो दूध उत्पादक सभासद आहे किंवा नाही, म्हणजे जे जे क्वेश्चन्स किंवा ज्या ज्या पद्धतीचे प्रश्न अशा प्रसंगी उभे राहतील त्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार कलम 11 प्रमाणे रजिस्टर साहेबांना येतात। तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असा आहे की कलम 11 प्रमाणे अत्यंत ड्रास्टिक पॉवर्स माननीय उपनिबंधक साहेबांना आहेत। जर कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये आपल्याला जर वाटत असेल की या तरतुदीप्रमाणे आपल्याला तक्रार करावयाची असेल, तर आपल्याकडे एखाद्या व्यक्ती शेतकरी नसेल, त्याच्या नावावरती कार्यक्षेत्र नसेल, तर त्या पद्धतीने त्या संबंधित महसूल खात्याकडून म्हणा किंवा त्या गावातील जे राईट्स ऑफ रेकॉर्ड असतात त्यामधून सगळे पुरावे गोळा करावे लागतील। जर दूध उत्पादक सभासद नसेल तर त्या बाबतीत त्याच्याकडे दूध उत्पादन करण्यासाठी पशुधन नसेल किंवा इतर त्या बाबतीत तो इतर ठिकाणी वास्तव्यास असेल तर त्याबाबतचे पुरावे
गोळा करून आपण त्याबाबत निबंधकांच्याकडे तक्रार करून तो व्यक्ती त्या संस्थेच्या उद्देशाप्रमाणे त्या कार्यक्षेत्रामध्ये राहतो किंवा नाही, त्याचबरोबर तो संस्थेच्या उद्देशाप्रमाणे त्या शेती व्यवसायामध्ये आहे किंवा नाही याबाबतचे प्रश्न उपस्थित करून आपण कलम 11 प्रमाणे निर्णय प्राप्त करू शकता. तर मित्रांनो, आता आपण हे कलम 11 अत्यंत महत्वाचा आहे. याच्यावरती बरेचशी कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये ज्या वाद विवाद निर्माण होतात त्यामध्ये हा सुरुवातीचा इथून म्हणजे सुरुवात जरी म्हणली श्री गणेशा एखाद्या विशिष्ट वादाची सभासदांच्या बाबतीतील, तर कलम 11 पासून सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. तर कलम 12 आता मित्रांनो बघूया की संस्थांचे वर्गीकरण. आतापर्यंत आपण सहकारी संस्था यांचं एक हाऊ टू इस्टॅब्लिश किंवा हाऊ टू रजिस्टर, त्याचं प्रपोजल्स, त्याचे पोट नियम, त्याचे बायलॉज आणि त्याबाबतच्या तरतुदी आणि रजिस्टर्स आहेत ते कोणत्या पद्धतीने संस्था नोंदणी करतात याबाबत आपण विवेचन पाहिलं. आता मला कलम 12 की जे संस्थांच्या वर्गीकरणाच्या बाबतीत आहे त्याबाबत मला माहिती द्यायला आपल्याला आवडेल. कलम 12 प्रमाणे मित्रांनो 12(1) मध्ये तरतूद आहे, निबंधक कलम 2 मध्ये व्याख्या करण्यात आलेल्या संस्थांच्या वर्गापैकी कोणत्याही एका किंवा दुसऱ्या वर्गात तसेच नियमाद्वारे विहित करण्यात येईल त्या उपवर्गात सुद्धा संस्थांचे वर्गीकरण करतील. तर मित्रांनो, आता यासाठी आपल्याला संस्थांच्या वर्गीकरणाच्या बाबतीत क्लासिफिकेशन ऑफ द सोसायटीज म्हणजे संस्थांचं वर्गीकरण केलं जातं. काही वेळेला काय असतं की संस्थांच्या म्हणजे प्रक्रिया संस्था असतात, काही ठिकाणी प्रोडक्शन सोसायटीज असतात, काही ठिकाणी मार्केटिंगच्या असतात, काही ठिकाणी बँकिंग फायनान्सचे असतात. तर अशा पद्धतीचं त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं संस्थांचं वर्गीकरण केलं जातं आणि त्या वर्गीकरणाप्रमाणे कलम 12 अन्वये त्या उपवर्गात म्हणजे समजा आता फायनान्समध्ये गेला तर बँक येते, बँक आली की सहकारी बँक आली, त्याबरोबर त्यानंतर येते तुमची पतसंस्था येते, मग त्यामध्ये परत वर्गीकरण होतं बिगर शेती पतसंस्था, त्यामध्ये परत वर्गीकरण येतं शेतीपूरक पतसंस्था, त्यानंतर वर्गीकरण होतं विविध कार्यकारी सेवा संस्था, त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं मूळ फायनान्स परंतु त्याचे बेसिक वेगवेगळ्या पद्धतीचे वर्गीकरण करायची तरतूद कलम 12 मध्ये आहे. त्यामध्ये आता 10(1) मध्ये असं तरतूद होती. आता 10(2) बघूया मित्रांनो आपण. संस्थेच्या एका वर्गातून दुसऱ्या वर्गात किंवा तिच्या एका उपवर्गातून दुसऱ्या उपवर्गात अशा एखाद्या संस्थेच्या वर्गीकरणात निबंधकास लेखी नमूद करावयाच्या कारणावरून बदल करता येईल. म्हणजे जर आपल्याला काही कारणानं संस्थेचा व्याप वाढला, थोडी आपल्याला संस्थेचं स्ट्रक्चर बदलायचं असेल, मूळ वर्गीकरण तेच ठेवून त्यामध्ये थोडासा आणखी व्याप जर संस्थेच्या माध्यमातून वाढवायचा असेल तर ही तरतूद उपयोगी येते. आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व त्यास लादणे योग्य वाटतील अशा अटींना व शर्तींना अधीन राहून अशा रीतीने वर्गीकरण केलेल्या कोणत्याही संस्थेस दुसऱ्या वर्गातील संस्थेची कामे पत्करण्यास मुभा देता येईल. म्हणजे इतकं क्लिअर आहे की तुम्हाला एक संस्था बेसिक रजिस्टर एखाद्या गोष्टीसाठी झाली असेल आणि पुढे फ्युचरमध्ये जर तिला थोडं दुसऱ्या पद्धतीच्या संस्थेचं वर्गीकरणातील काम गरजेप्रमाणे किंवा आवश्यकतेप्रमाणे किंवा सभासदांच्या उन्नतीसाठी किंवा सभासदांच्या हितासाठी करावायचं असेल तर निबंधकांच्या परवानगीनं त्यांना आपल्याला तसं वर्गीकरण दुसऱ्या वर्गातील संस्थेची कामे पत्करण्यास निबंधकांना मुभा देता येण्याची तरतूद आहे. आणि कलम 12(3) अन्वये अशा रीतीने वर्गीकरण केलेल्या सर्व संस्थांची एक यादी दर 3 वर्षांनी राज्य शासन वेळोवेळी निर्देश देईल त्या रीतीने निबंधक प्रसिद्ध करतील. म्हणजे हे ऑफिशियल त्यांचं वर्क आहे. याच्यामध्ये आपला सर्वसामान्य त्यांच्याकडे बेसिक रिपोर्ट्स जातात ज्या त्या वर्षी त्या पद्धतीनं या संस्था कुठल्या क्लासिफिकेशन खाली आहेत, कुठल्या वर्गाखाली आहेत, त्या पद्धतीनं त्यांचं वर्गीकरण केलेल्या सर्व संस्थांची जी एक लिस्ट असते ती शासनाकडे निबंधक पाठवतात. तर हा झाला कलम 12 बाबतचा विषय. मित्रांनो, अत्यंत समजायला सोपा आहे विषय. वर्गीकरणाच्या बाबतीत संस्थांचे स्वरूप वेगवेगळे असतात, कामाचे स्वरूप वेगवेगळे असतात आणि याबाबत एकाच कायद्याखाली वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्थांची नोंदणी केली जाते. त्यांचं स्वरूप वेगळं असतं, काम करायची पद्धत वेगळी असते आणि या वर्गीकरणातून परत त्याचं पोट वर्गीकरण असतं. आणि समजा एखादी संस्था ठराविक विशिष्ट वर्गीकरणामध्ये नोंद असेल आणि तिला
दुसऱ्या वर्गीकृत संस्थेचं काम घ्यायचं असेल तर निबंधकांच्या परवानगीनं किंवा त्यांच्या लेखी नमूद कारणावरून त्यामध्ये बदल करून त्यांच्या बेसिक जे स्ट्रक्चर असतं त्यामध्ये तुम्हाला पोटनियमामध्ये दुरुस्त्या वगैरे करून तुमचा उद्देश त्यामध्ये थोडासा वाईड म्हणजे वाईड स्कोप त्याला म्हणता येईल आपल्याला, उदात्त करून म्हणू आपण या ठिकाणी, तर त्या पद्धतीनं आपल्याला संस्थांची कामे दुसऱ्या पद्धतीच्या वर्गीकरणातील पत्करण्यास मुभा मिळते. तर आता मित्रांनो, संस्थांच्या उपविधीची सुधारणा हा आहे कलम 13. तर कलम 13 प्रमाणे एखाद्या संस्थेच्या उपविधीत केलेली कोणतीही सुधारणा, म्हणजे आता मी कलम 12 मध्ये जेव्हा वर्गीकरणामधून आपल्याला माहिती देत होतो की ह्या एखादी संस्था बेसिक एखाद्या ठराविक वर्गीकरणामध्ये किंवा क्लासमध्ये रजिस्टर असेल आणि तिला दुसऱ्या क्लासमधल्या किंवा सब क्लासमधलं काम करायचं असेल किंवा त्यांचा विषय बिझनेस वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी ज्या गोष्टी आवश्यकता आहेत त्या इथं कलम 13 मध्ये आपल्याला अगदी क्लिअर मिळतात. तर तो मी आपल्याला वाचून दाखवतो. कलम 13.1 असा आहे, एखाद्या संस्थेच्या उपविधीत केलेली कोणती सुधारणा या अधिनियमान्वये तिची नोंदणी होईपर्यंत विधिग्राह्य असणार नाही. उपविधीत केलेल्या सुधारणेच्या नोंदीच्या प्रयोजनासाठी विहित केलेल्या रीतीने संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीने संमत केलेल्या सुधारणेची एक प्रत निबंधकांच्याकडे पाठवण्यात येईल आणि उपविधीत केलेल्या सुधारणांच्या नोंदणीसाठी केलेला प्रत्येक अर्ज तो मिळालेल्या दिनांकापासून 2 महिन्याच्या मुदतीत निबंधक निकालात काढतील. म्हणजे पोटनियमातील तरतुदीप्रमाणे मित्रांनो, इथं एखाद्या संस्थेच्या उपविधीत केलेली कोणतीही सुधारणा असू दे, या कायद्यान्वये तिची नोंदणी होईपर्यंत विधिग्राह्य असणार नाही. म्हणजे तुम्ही पोटनियम संस्थेचे काही दिले तर ते पोटनियम जोपर्यंत संस्था तुमची नोंद होत नाही कायदेशीररित्या तोपर्यंत त्या पोटनियमांना व्हॅल्यू 0 आहे मित्रांनो. त्याला कुठलाही कायद्याचा फोर्स किंवा कायदेशीरपणा येत नाही. त्यामुळं या कलमातील तरतुदीप्रमाणे उपविधित केलेल्या सुधारणेच्या नोंदीच्या प्रयोजनासाठी विहित केलेल्या रीतीने संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीने संमत केलेल्या सुधारणांची एक प्रत निबंधकाकडे पाठवण्यात येईल. इथं अत्यंत महत्वाचं आहे की जेव्हा आपण एखाद्या आपल्या पोटनियमामध्ये दुरुस्ती करायची आपल्याला सहकारी संस्थांना आवश्यकता वाटते तेव्हा पोटनियमातील त्या दुरुस्त्या करण्यासाठी संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीने, म्हणजे संस्थेची जी सर्वसाधारण म्हणजे संपूर्ण सभासदांची, हे संचालक मंडळाला यामध्ये अधिकार येत नाहीत. संस्थेचे पोटनियम बदलण्यासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभेला, म्हणजे की जी सर्वोच्च असते संस्थेमध्ये, सर्व सभासद त्यामध्ये सामील असतात, त्यामध्येच संमत केलेल्या सुधारणांची एक प्रत निबंधकांच्याकडे पाठवण्यात येते आणि ती पाठवल्यानंतर ते बायलॉज अमेंडमेंटसाठीचं जे प्रपोजल असतं ते तुम्ही उपनिबंधक साहेबांच्या कार्यालयाकडे सादर केल्यापासून त्याबाबत संपूर्ण कायदेशीर बाबींची तपासणी करून निबंधक साहेब 2 महिन्याच्या मुदतीत सदर तुमची जी दुरुस्तीची तरतूद आहे किंवा जे प्रपोजल दिलंय त्याबाबत ते निर्णय देतात. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला आता मला म्हणजे इथपर्यंत एक गोष्ट मी आपल्याला क्लिअर केलेली आहे की सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी जे आता क्लासिफिकेशन, सब क्लासिफिकेशन हा विषय होता, त्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या पोटनियमामध्ये कराव्या लागतात. बेसिक क्लासिफिकेशन जे असेल त्या क्लासमधून तुम्हाला दुसरा बिझनेस जेव्हा तुम्ही ऍसेस करता किंवा ऍक्सेस करायच्या वेळेला आवश्यक आहेत त्या तुमच्या पोटनियमामध्ये दुरुस्ती असल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा ट्रान्झॅक्शनमध्ये सहभागी होता येत नाही. इतकी गोष्ट या तरतुदीप्रमाणे क्लिअर होते. त्यामुळे आपला उद्देश सोडून इतर कोणताही उपद्व्याप करण्याचे अधिकार संस्थांना जोपर्यंत त्यांच्या पोटनियमामध्ये सहकार खात्याकडून म्हणजे मान्य निबंधक साहेबांच्याकडून सर्वसाधारण सभेने संमती दिलेल्या पोटनियमाच्या दुरुस्ती अंतीच करता येते, तोपर्यंत करता येत नाही. आता आपण पाहूया कलम 13.1 मित्रांनो. नोंदणीसाठी आलेला असा अर्ज पूर्वोक्त कालावधीत निकालात काढण्यात निबंधकाने कसूर केल्यास त्या कालावधीच्या समाप्तीच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत
निबंधक तो अर्ज निकटतम वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निर्देशित करतील आणि जर निबंधक हा स्वतःच नोंदणी अधिकारी असेल तर राज्य शासनाकडे निर्देशित करतील। त्यानंतर यथाशक्ती निबंधक किंवा राज्य शासन तो अर्ज त्यास मिळाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत निकालात काढतील आणि यथास्थित अशा वरिष्ठ अधिकाऱ्याने किंवा राज्य शासनाने त्या कालावधीत तो अर्ज निकालात काढण्यात कसूर केल्यास उपविधीच्या सुधारणेची नोंदणी करण्यात आल्याचे मानण्यात येईल। तर इथं सिटीजन चार्टर जो प्रकार आहे मित्रांनो, जेव्हा उपविधी दुरुस्तीसाठीचं प्रपोजल दिलं जातं तर असा या उपविधी दुरुस्तीसाठी जे प्रपोजल म्हणू आपण किंवा जो ऍप्लिकेशन म्हणू किंवा अर्ज म्हणू तो दिल्यानंतर त्यांनी मूळ ज्या कार्यालयाकडे की जे नोंदणी अधिकारी असतात त्यांच्याकडे किंवा ज्या अधिकाऱ्यांच्याकडे ज्या पॉवर्स डेलिगेट झालेले असतात त्यांच्या कार्यालयाकडे दिल्यानंतर अशा प्रसंगी त्यांनी त्या 2 महिन्याच्या आत जर तो नाही निर्णय घेतला तर तो ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे पाठवतील। वरिष्ठ अधिकारी जर स्वतःच नोंदणी अधिकारी असतील तर ते राज्य शासनाने म्हणजे वरिष्ठ लेवलला म्हणजे वरचे जे पुण्याच्या कमिशनर ऑफिसला म्हणजे खाली एअर ऑफिस असतील तालुक्याचे तर तालुक्याच्या एअर ऑफिसना असिस्टंट रजिस्ट्रार साहेबांना समजा 2 महिन्यात तो नाही आपला अर्ज डिसाईड करता आला तर ते जिल्ह्याला DDR साहेबांच्याकडे पाठवतील। DDR साहेबांना नाही जर मुदतीत त्याच्यावर डिसिजन घेता आला तर ते सहनिबंधक साहेबांच्याकडे पाठवतील की जे विभागीय कार्यालय असतं। विभागामार्फत ही समजा नाही झालं तर ते कमिशनर फॉर कोऑपरेटिव्ह पुणे या ऑफिसला पाठवतील आणि तिथंही समजा विहित मुदतीत समजा ते प्रकरण निर्गतीत झालं नाही तर ते राज्य शासनाकडे म्हणजे मुख्य सचिवांच्याकडे सहकार खात्याच्या पाठवतील की जे मूळ निबंधक म्हणून राज्याचे असतात त्यांच्या कार्यालयाकडे तो प्रस्ताव जाईल आणि त्या पद्धतीनं त्या मुदतीत निकालात काढण्यामध्ये राज्य शासनाने त्या कालावधीत तो अर्ज निकालात काढण्यात कसूर केल्यास उपविधीच्या सुधारणेची नोंदणी करण्यात आल्याचे मानण्यात येईल। इथं डीम्ड डिसिजन आहे। समजा एखाद्या वेळेस त्या विहित कालावधीच्या मुदतीमध्ये निर्णय घेतला नाही 2 महिन्यामध्ये तर तो निर्णय घेतला गेला आहे असं हा कायदा समजावं इतकं स्पष्ट या कायद्यामध्ये तरतूद आहे मित्रांनो। अत्यंत महत्वाची तरतूद आहे। फक्त पोट नियमांच्या दुरुस्तीच्या बाबतचीच आहे। इतर ठिकाणी याचा आपल्याला इंटरप्रिटेशन करता येणार नाही इतकं क्लिअर आहे ते। तर यानुसार मला आता आपल्याला कलम 13(1) बघूया आपण। राज्य शासनाने कलम 4 खाली जर कोणतीही धोरणविषयक निर्देश काढले असतील व ती सुधारणा या निर्देशांच्या विरुद्ध असेल तर संस्थेच्या उपविधीमध्ये करण्यात आलेली कोणतीही सुधारणा निबंधक या कलमाखाली नोंदवणार नाहीत किंवा ज्या उपविधीची नोंदणी करण्यात आल्याचे मानण्यात आले असेल त्या उपविधीमध्ये केलेली सुधारणा अंमलात येणार नाही। आता इथं बरोबर समजा वरती तुमच्या 2 महिन्यात तुम्ही प्रपोजल दिलं ते मुदतीत विहित मुदतीत जर त्याच्याबाबत निर्णय घेतला नाही तर ते डीम्ड अप्रूव्ड असं समजण्याची तरतूद आहे। पण इथं खाली 1(ख) प्रमाणे राज्य शासनाने कलम 4 खाली जर कोणतेही धोरणात्मक निर्देश काढले असतील म्हणजे त्यासाठी संस्थांच्या नोंदणीसाठी शासन वेळोवेळी काही धोरणात्मक निर्णय घेतं त्याला आपण शासन निर्णय म्हणू किंवा ऑर्डिनन्स म्हणू त्या पद्धतीनं त्या निर्देशांच्या किंवा JRच्या विरुद्ध जर तुमच्या पोटनियमाच्या तरतुदी असतील तर हे उपविधीमध्ये तुम्ही त्या तरतुदींच्या म्हणजे JRच्या तरतुदींच्या विरुद्ध काही दुरुस्त्या मागितलेल्या असतील तर त्या कुठल्याही पद्धतीने अप्रूव्ड होणार नाहीत। त्याबाबत त्या अप्रूव्ड समजण्यात येणार नाहीत असं कलम 13(1) स्पष्टपणे सांगत आहे। त्याचबरोबर आता 13(2) आपण बघू मित्रांनो। जेव्हा निबंधक एखाद्या उपविधीतील सुधारणेची नोंदणी करतील तेव्हा किंवा उपविधीतील सुधारणा या नोंदण्यात आली असल्याचे मानले जाईल तेव्हा त्याने प्रमाणित केलेली अशा सुधारणेची एक प्रत तो अशा संस्थेकडे पाठविल व ती प्रत सुधारणेची रीतसर नोंदणी करण्यात आली असल्याचा निर्णायक पुरावा असेल। म्हणजे जेव्हा निबंधक साहेबांनी पोटनियमातील
सुधारणेची नोंदणी ते करतील किंवा तुम्हाला अप्रूव्ह देतील किंवा उपविधीतील सुधारणा नोंदण्यात आली असल्याचे मांडले जाईल. त्यांचा आदेश होतील की बाबा हा पोटनियम दुरुस्त केलेला आहे या आदेशान्वये, त्याने प्रमाणित केलेली अशा सुधारणेची एक प्रत तो अशा संस्थेकडे पाठवेल व ती प्रत सुधारणेची रितसर नोंदणी करण्यात आल्याचा निर्णायक पुरावा असेल. म्हणजे तशी अप्रूव्ह केलेली पोटनियमाची प्रत निबंधक साहेब त्या संस्थेला देतील आणि ती मान्य केलेली अप्रूव्ड बायलॉची कॉपी ही निर्णायक पुरावा असेल असं समजण्याची तरतूद आहे. तो निर्णायक पुरावा झाल्यामुळं त्यातील तरतुदीप्रमाणे संस्थेचं कामकाज चालणं कायद्यास अभिप्रेत आहे. मित्रांनो, तर शेवटची तरतूद आहे कलम 13 मधील कलम 3 सब कलम 3 पोट कलम 3. ती काय म्हणते आता आपण बघू. निबंधकाने एखाद्या संस्थेच्या उपविधीतील अशा सुधारणेची नोंदणी करण्याचे नाकारल्यास तो नोंदण्यास नकार देणारा आदेश तसे करण्याबद्दलच्या कारणासह संस्थेला कळवतील. अगदी सिंपल प्रोव्हिजन आहे. एखाद्या संस्थेच्या उपविधीतील म्हणजे जे अमेंडमेंट सबमिट केले जातात दुरुस्तीसाठी ते नाकारल्यास तो नोंदण्यास नकार देणारा आदेश तसे करण्याबाबतच्या कारणासह संस्थेला ते रिटर्न त्यांची ऑर्डर्स असतात, आदेश असतात, त्याची प्रत संस्थेला दिली जाते आणि त्यामध्ये ते का तुमचं पोटनियमाची दुरुस्ती नाकारलेली आहे, पोटनियम तुमचे शासन निर्णयाप्रमाणे कायद्यातील तरतुदीप्रमाणे सुसंगत नसल्याबाबतच्या कारणांचा उहापोह त्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर संस्थेच्या स्वरूपामध्ये, संस्थेच्या ध्येय धोरणामध्ये शासनानं वेळोवेळी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांच्या विरुद्ध जर तुमच्या दुरुस्तीच्या तरतुदी असतील तर ते निबंधक अत्यंत स्पष्ट आदेशाने नाकारतात. तर मित्रांनो, आज सकाळी दिलेल्या 11च्या वेळेप्रमाणे मी आज आपल्याला कलम 9 जो नोंदणी संदर्भात आहे त्यास अनुसरून मी आपल्या सहकारी संस्थांच्या अनुषंगाने आपल्या कोल्हापूर मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जेव्हा ब्रिटिशकालीन सहकार कायदा अस्तित्वात होता तेव्हा महाराजांनी स्वतः 1912 मध्ये आपल्या कोल्हापूर संस्थांमध्ये सहकार कायद्याची स्थापना म्हणजे कायदा तयार करून त्याचा अंमल 1 वर्षात करून स्वतः आपल्या कोल्हापूर संस्थांमध्ये रोजगार वाढावा, लोकांच्या जीवनमानामध्ये आर्थिक क्रांती यावी, लोकांच्या मध्ये आर्थिक उन्नती व्हावी म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जी शाहू स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना केली होती त्याबाबतची मी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला दिली. त्याचबरोबर 1913ला जी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करून समाजातील ज्यांना आर्थिक जो गरज असते म्हणजे फायनान्शियल एडची त्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे सहकाराची मुहूर्तमेढ कायदेशीररित्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये स्थापन होण्यापूर्वीच आपल्या कोल्हापूर संस्थांमध्ये आपल्या या जाणत्या राजानं आपल्या रयतेच्या उन्नतीसाठी काळाच्या पुढे जाऊन तेव्हा विचार करून त्याच वेळेला त्याची मुहूर्तमेढ रोवलेली होती. आज विचार करा, आज मित्रांनो आपण कोरोनासारख्या महाभयानक संकटामध्ये आहे, बाहेर जाऊन काम करणं अगदी ह्या महामारीमुळं प्रचंड अवघड झालेल्या लोकांना आर्थिक प्रश्न वेळोवेळी सतावणार आहेत. अशा माध्यमातून जर आपण शाहू महाराजांनी त्या काळात जर लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी संस्थांचा आधार घेतला असेल निश्चितच, तर या ठिकाणी सुद्धा आता माननीय पंतप्रधान यांनी आवाहन केल्याप्रमाणे जर आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर माझ्या मते मित्रांनो, मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, सहकारी संस्थांच्या सारखा दुसरा पर्याय आपल्याला आता माझ्या तरी दृष्टिक्षेपात नाही. शक्य असेल तर या ग्लोबलायझेशनमुळे आता जर मोठी आपल्याला पुढची लढाई लढायची असेल तर सहकारी संस्थांच्या मार्फत या आव्हानाला तोंड देणं एक योग्य मार्ग ठरेल असं मला वाटतं. आणि शक्य झाल्यास या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मार्फत आपल्या स्थानिक लोकांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मार्केटिंगमध्ये आपले लोकल प्रोडक्ट्स आपण या सहकारी संस्थांच्या माध्यमातून विक्री करू शकतो. त्यामुळं जर म्हणजे रिटेल ट्रेडिंग नावाचा जो प्रकार आहे मी पहिल्यापासूनच या लाईव्ह सेशनमध्ये सांगत आलोय,
तर लोकांना या माध्यमातून रिटेल ट्रेडरचे म्हणजे उत्पादक ते ग्राहक डायरेक्ट आपल्याला या सहकारी संस्थांच्या माध्यमातून उन्नती साधता येऊ शकते. त्याचबरोबर ग्लोबलायझेशनचा इफेक्ट जो आहे FDIचा, त्याला सुद्धा आपण या पद्धतीनं मार्केटिंगमध्ये किंवा विक्री व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं मात देऊ शकतो. आणि या पद्धतीनं काही लोकांनी प्रयत्न केलेस त्यांना निश्चितच यश मिळेल ही देखील मला आशा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आता दिलेल्या ठरवलेल्या वेळामध्ये आपल्याला बऱ्याचशा या सहकार कायद्यातील कलम 9 ते 13 मधील तरतुदींच्या बाबतीत आपल्याला माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण या लाईव्ह सेशनचा आनंद घेतलात त्याबाबत मी उपस्थित सर्व माता, बंधू आणि भगिनींचा मनापासून आभारी आहे. आणि मी आपल्यामध्ये असलेल्या त्या परमेश्वर रूपी शक्तीस इथूनच सादर प्रणाम करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.